नमस्कार, मी संदीप देसाई. दुपारी 1च्या बातम्यांची सुरुवात करणार आहोत एका ब्रेकिंग बातमीला. कमला मिल आग प्रकरणामध्ये वन अबव पबच्या मालकाला जामीन मंजूर झालाय. तब्बल 14 महिन्यानंतर या मालकाला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. कृपेश सिंघवी, जिगर सिंघवी, अभिजित मानकर यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. कमला मिल इथं लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता. अधिक माहिती घेऊयात. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अक्षय. संदीप, आपण बघितलं तर या प्रकरणात 28 डिसेंबर 2017च्या रात्री कमला मिल येथील मोजोज आणि वन अबव या दोन्हीही महागड्या रेस्टॉरंटला आग लागली होती आणि ज्यामध्ये होरपळून 14 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. आणि यानंतर चौकशी दरम्यान वन अबवच्या मालकांना, मोजोज बिस्ट्रोच्या मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर अटक दाखवण्यात आली होती. या सगळ्या संदर्भात न्यायालयात प्रकरण सुरू आहे. कमला मिल आग प्रकरणाचा अहवाल देण्यासाठी महानगरपालिकेने विशेष कक्षाची स्थापना केली आणि त्याचा अहवाल सुद्धा आलाय. या अहवालानंतर आता कोर्टाकडे जामीन याचिका दाखल करण्यात आली होती वन अबवच्या मालकांकडनं, ज्यांची अटक करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयात जेव्हा याचिका या सगळ्या संदर्भात दाखल करण्यात आली होती, तर उच्च न्यायालयाने ही जामीन प्रकरणी याचिका फेटाळून लावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज या तिघांना जामीन मंजूर केला आहे. तब्बल 14 महिन्यानंतर आता हा जामीन मंजूर झालेला आहे. मात्र पुढील खटला या आग प्रकरणाचा या तीनही आरोपींवरती सुरू असणार आहे. सध्याची महत्वाची बातमी हीच आहे की 14 महिन्यानंतर एकंदरीत ही आग ज्यावेळी लागली होती, 14 जणांचा मृत्यू झाला होता, तो स्वतः नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून यामध्ये लक्ष घालण्याची आदेश दिले होते. आणि आता या अगदी 14 महिन्यानंतर कुठेतरी जामीन मंजूर झालेला आहे आणि खटला कोर्टात जो आहे तो यांच्या विरोधामध्ये सुरूच राहणार आहे. धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बातमी धुळ्यातली. धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर नाशिक महामार्गावर एक विचित्र अपघात थोडक्यात टळलाय. एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे टोल नाक्यावर भीषण अपघात होताना वाचलाय. नाशिकहून पिंपळनेरकडे जाणाऱ्या एसटी बसचा पिंपळनेर टोल नाक्याजवळ आल्यानंतर अचानक ब्रेक फेल झाला. यावेळी एसटी बसच्या पुढे असलेल्या एका कारला वाचवण्यासाठी एसटी बस चालकानं बस फुटपाथवर चढवून पुढे नेली. या प्रसंगावधानामुळे एसटी बस आणि कारमध्ये होणारा भीषण अपघात होता टळला आणि एसटी बसमधल्या प्रवाशांचा जीव वाचलाय. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. अधिक माहिती घेऊया. दीपक बोरसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत थेट धुळ्यावरून. दीपक, आपण बघतोय या चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचलेत. नक्कीच संदीप, पिंपळनेर जे धुळे जिल्ह्यातलं पिंपळनेर शहराजवळ जे टोल नाका आहे नाशिक पिंपळनेर महामार्गावरचा, आणि या टोल नाक्याजवळची ही घटना आहे. नंदुरबार ही बस होती आणि नाशिकहून नंदुरबारकडे येत असताना पिंपळनेरचा जो टोल नाका आहे या ठिकाणी आल्यानंतर अचानक त्या बसचा जो आहे ब्रेक फेल झाला आणि ब्रेक फेल झाल्यानंतर जो जे एसटी चालक आहेत त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने ती जी बस आहे ती फुटपाथवर चढवली. कारण की त्या बसच्या अगदी पुढे एक कार होती. जर प्रसंगावधान राखलं नसतं चालकाने तर मोठा भीषण अपघात झाला असता. कारला मोठी धडक बसली असती, भीषण अपघात घडला असता. इतकंच नाही तर त्या टोल नाक्यावरती अनेक लोकही असतात, त्या ठिकाणी कर्मचारी असतात, ते देखील चिरडले गेले असते. मात्र प्रसंगावधान राखत एसटी बसच्या चालकाने तात्काळ ती बस जी आहे ती टोल नाक्याला जवळ असलेल्या एका फुटपाथवर चढवली आणि तशीच पुढे नेत तो जो अपघात होता तो होताना वाचवलेला आहे. एसटी चालकाचं हे सगळं प्रसंगावधान असल्यामुळेच हा सगळा भीषण अपघात होताना टळलाय. अगदी दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर पुढची बातमी नागपूरमधली. नागपूरच्या सीताबर्डी भागातील अनधिकृत दुकानांवर कारवाई सुरू असताना अचानक गेसन्स दुकानाची इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. गेसन्स दुकानाची अनधिकृत इमारत पाडण्याचं काम सुरू असतानाच ही इमारत कोसळली आहे. या अपघातात सुदैवानं कुणीही जखमी झालेलं नाहीये. मात्र पोकलँडच्या डिझेलची टाकी फुटल्यानं डिझेल वाहून गेले. यामध्ये सुमारे 1.5 लाखांचं नुकसान झालंय. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील अवैध ताबा हटवा अशी नोटीस सीताबर्डी परिसरातील 42 दुकानांना देण्यात आली होती. सीताबर्डीतील मुंजे चौक परिसरातील मोक्याच्या जागेवर असलेली 33 दुकानांवर ही कारवाई सुरू आहे. आणि अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत. प्रवीण, आपण बघतोय की अनधिकृत बांधकामं होती आणि किती निकृष्ट दर्जाचं काम होतं. एकतर अनधिकृत आणि त्यामुळं मोठा अनर्थ टळलेला आहे. ही दुकानं खाली करण्यात आलीत आणि पालिकेनं कारवाई सुद्धा सुरू केली. संदीप, मी आता ज्या ठिकाणी उभा आहे हा जो परिसर आहे अभ्यंकर नगर भाग आहे हा, आणि अभ्यंकर रोडवरती बर्डीवरती या ठिकाणी 41 दुकानं होती आणि 41 दुकानांपैकी 33 दुकानं जी आहे पाडण्यात आलेली आहे. आणि आपण पाहू शकतो की या परिसरामध्ये आणखी दुकानं जी आहेत
ती अशा पद्धतीनं जी जागा मालकीची नव्हती त्या मालकीच्या नसलेल्या जागेवरती ही दुकानं बांधण्यात आली होती आणि त्यामुळे ही दुकानं पाडण्याचा आदेश हायकोर्टाने दिला. नंतर सुप्रीम कोर्टानं सुद्धा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीनं हे या ठिकाणी तोडकाम सुरू होतं आणि हे तोडकाम सुरू असताना गेसनची इमारत या ठिकाणी पत्त्यासारखी कोसळली. या 41 दुकानांपैकी आतापर्यंत 33 दुकानं पूर्णपणे पाडून झालेली आहे आणि उरलेली 10 ते 15 दुकानं या ठिकाणी पाडली जाणार आहे. ग्लोकल मॉल होतं या परिसरामध्ये आणि ग्लोकल मॉलसाठी रस्ता व्हावा म्हणून हा जो भाग आहे हा संपूर्ण रिकामा केला जातो. मुळातच जागा जी ही होती या जागेवरती मालकी या लोकांची नव्हती. त्यामुळे अवैध पद्धतीनं अतिक्रमण करून ही दुकानं गेल्या 50 वर्षापासून जास्त काळापासून बांधली होती. त्यामुळे आता या परिसरामध्ये NITच्या वतीनं हे जे तोडकाम सुरू आहे आणि या तोडकामामध्ये आतापर्यंत 33 दुकानं पाडण्यात आलेली आहे आणि अजून 10 ते 15 दुकानं ही पाडली जाणार आहे. त्यामुळे पत्त्यासारखी ही इमारत आज कोसळली. अगदी प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की अनधिकृत दुकानांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामधली एक निकृष्ट दर्जाची इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.